माझ्या लाडकीला दूर नेते, माझी या स्वप्नात येतो एक राजा, एकदा भेटेल राणीस तो माझ्या, घेऊन जाईल मला तो दूरच्या देशी, नाना तो इथे नांदेल वेडे आमच्या पाशी, हट्टले की पुरा करणार आहे, तू मला सोडून कशी जाशील बाई, माझ्या मनाला जे हवे तेच होणे आहे, जावई विकत घेणे आहे, जावई विकत घेणे आहे, जावई विकत घेणे आहे. थँक्यू. यू मोस्ट वेलकम. चला आता परत योग कधी येतोय ते बघू. हो, बाय. बाय. काय पहिल्यांदाच रक्तदान केलंय ना, काही त्रास तर नाही ना होणार? अगं काही होत नाही. हा पण आज जरा जास्त दगदग करू नकोस, उन्हात जास्त फिरू नकोस. कसं आहे, नवीन रक्त तयार व्हायला ना थोडा वेळ लागतो, म्हणून बाकी काही टेन्शन घेऊ नकोस. तुला बरीच माहिती आहे, पण मग ही पट्टी किती दिवसांनी काढायची? दिवसांनी? अगं अर्धा तासांनी काढायची असते, आणि काढायची पण गरज नाही, ती आपोआप पडेल. मगाशी मला वाटलं की तू त्या नातेवाईकांशी बोलत होती तेव्हाच पडली असणार. अरे हो, त्या पेशंटचे नातेवाईक जेव्हा माझ्या पाया पडायला आले ना, माझी पोझिशन खूप ऑकवर्ड झाली होती रे. होतास, त्यांच्यासाठी तू देवदूतच होतीस. जर त्यांना लवकर रक्त मिळालं नसतं ना, तर त्यांची सिच्युएशन खूप क्रिटिकल झाली असती. पण तुझ्यामुळे वाचले ते. पण खरंच खूप मस्त वाटतंय आज. ते काय म्हणतात ते पुण्यकर्म, ते केलंय आज मी. एक मिनिट, मी आलोच. अरे पण तू कुठे चाललास? आलोच. अरे काका लावा जोर. बस पोरा, बस बस. लय उपकार झाले तुझे. तुझ्या मनातील समधी इच्छा पूर्ण होतील बघ. तुमच्या तोंडात साखर पडो. दादा खूप झालं तुझं पैसे पैसे, जरा ऐक आता. नाही, मी नाही ऐकणार आहे. मी ऐकणार नाहीये. मी ते पैसे मिळवणार म्हणजे मिळवणार. बाबा हो, जरा शांत व्हा ना. कशाला हवेत ते पैसे आपल्याला? कशाला आहेत म्हणजे? कशाला आहेत म्हणजे काय? आपल्या हक्काचे पैसे आहेत ते. डोंबलाचे हक्काचे पैसे. तू वेड लागले का ह्याला? हो, लागलंय मला वेळ. मग असं वेडाच्या भरात पैशाचा विचार करणं सोडून दे. सोडणार नाही. मी आज त्यांच्याकडे जाऊन ते पैसे वसूल करणार आहे. अहो, काय? बोला बोला, तुम्ही बोला आता. असं काय करताय? त्यांच्या घरी जायची काय गरज आहे?
भीक मागायला नाही चाललेलो, त्यांनी कबूल केलं तेच मागायला चाललोय. असं कोणाकडे जाऊन पैसे मागणं बरं दिसतं का? ते पुढे मागे जाऊन ती प्रांजल आपल्या घरची सून होणार आहे. मग अगं कसली सून होणार आहे? तुम्हाला नंतर सगळ्यांना वेळ लागले, वेळ. या आपल्या ड्युट्याला अजून एक कमवायची अक्कल नाही आणि त्याच्या लग्नाचे पे टाकताय तुम्ही. नाही नाही थांब, त्याला यूज देताच, त्यालाही असं झापणार आहे ना मी आज. माधव, त्याला काही बोलायचं नाही. का नाही बोलायचं? माझा मुलगा आहे तो, मी त्याला काही बोलू शकतो. तू असंच वागणार आहेस? हो. मग चालता हो घरातून बाहेर. हो सासूबाई, असं काय बोलताय तुम्ही? कुठे जाणार तर ह्या वयात? कुठं जायचं असेल तिथे जाईल, मला काय करायचंय? आई, अहो तुम्ही तरी शांत व्हा ना. असं ताणलं तर तुटेल ना. नाही नाही तुटूच देत आज. नाही नाही दरवेळेला माझी चूक असते ना. हा, सगळ्याचं मूळ मी आहे ना. ठीक आहे ना, मी जातो ना घर सोडून, मग ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. मग तुम्हाला काय शांततेत जगायचं ना ते जगा. अहो असं काय करते? अहो मी काय म्हणते ते ऐका तर. अहो पोटात आग पडली ना का येईल परत. जातोय कुठे? ग्रेट. तुला लोकांना मदत करायला फारच आवडतं वाटतं. का? मगाशी मी हॉस्पिटलमध्ये पण बघत होते, खूप लोक येऊन तुला भेटत होते आणि म्हणत होते तू आमच्यासाठी हे केलंयस, तू आमच्यासाठी ते केलंयस. तुला अशी कामं करायला फारच आवडतं ना? आवड असण्यापेक्षा सवय मला. त्या लोकांच्या जागी मी मला ठेवून बघतो की जर मी तिकडे असतो तर काय झालं असतं. हो, मग आता या सिच्युएशनला तू काय विचार केलास? त्या हातगाडीवाल्याच्या जागी जर मी असतो ना तर मी असा विचार केला असता की कोणीतरी मला तो चढ चढवून द्यावा. त्याच्या मनातही तोच विचार चालू होता आणि तो मी ओळखला आणि त्याला मदत केली. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून जे समाधान मिळतं ना, तसं समाधान परत कुठेच बघायला मिळणार नाही. क्वाइट इंटरेस्टिंग. आता तू त्या हातगाडीवाल्याला एकदम देवदूतासारखा वाटला असशील. पण काही लोकांना मी चोर वाटतो ना. अगं अशी काय बघतीयस? काल तुमच्याकडे चेहऱ्याला रंग लावून एक मुलगा आला होता बघ, त्याला तुझी आई चोर चोर असं म्हणाली. अरे हो, पण तुला कसं माहिती? तो मुलगा मीच होतो. काय सांगतोस काय? अरे पण मी तुला खरंच ओळखलं नाही. कशी ओळखणार? माझा चेहरा रंगाने भरून गेला होता. बाय द वे, तू का घरी आला होतास? ती एक वेगळी स्टोरी आहे. आपली परत भेट झाली ना तर नक्की सांगेन. चल आता निघतो, बाय. हसायला काय झालं? तुझं तोंड बघ आरशात. शी बाई, प्रांजल फोन का उचलत नाहीये? वीणा, जरा शांत हो. कशाला उगाच त्रास करून घेतेस? प्रांजलला 6 वेळा फोन केला, एकदाही तिने फोन उचलला नाही आणि तुम्ही म्हणताय की शांत राहू. कामात असेल ती. तुझे मिस कॉल्स बघितले ना की करेल कॉल बॅक. मिस कॉल बघून मग? अहो अहो सुलभावंच म्हणाल्या ते खरं तर नसेल. ही कुणाबरोबर फिरत तर नसेल. आता मात्र हद्द झाली ना तुझी वीणा. सुलभा म्हणाली तेवढं बरं लक्षात राहिलं तुझ्या, बाकी नाही लक्षात राहिलं. ती मुलगी प्रांजल आहे का नाही हे नक्की माहित नाही असं सुद्धा म्हणाली ती. आणि तू मात्र आपल्या मुलीवरच संशय घेतेस. जाऊ दे, आईची काळजी तुम्हाला नाही कळणार. बर मग आता? अहो आता काय, तुम्ही इतके शांत कसे राहू शकता? तुम्हाला कल्पना नाही, हल्लीची पिढी फारच फास्ट झालीये. तुम्हाला माहितीये आपली प्रांजल काय म्हणत होती? म्हणत होती की मी मला आवडणाऱ्या मुलाबरोबरच लग्न करणार. मग काय चूक आहे तिचं? अहो तुम्हाला कळतंय का? याचा अर्थ तिचं कुठेतरी काहीतरी चालू आहे आणि ती खोट्या शब्दा घेतीये माझ्या. नाही, प्रांजल अशी वागणारच नाही. नाही ना? मग ती माझा फोन का उचलत नाही? कुठे गेली असेल ती? हे घे. थँक्स.
युअर मोस्ट वेलकम. धुवून आणून देतो, पण आपला परत भेटण्याचा काही संबंधही येत नाही, नाही का? सॉरी ना राया, आपली जेव्हा पहिली भेट झाली होती ना तेव्हा मला तू आगाऊ वाटला होतास आणि म्हणून मी तुझ्याशी रूडली बोलली. मी तर ठरवलं होतं तुला परत कधीच नाही भेटायचं, पण तुझ्याशी मैत्री करायला काहीच हरकत नाही. माझ्या हातांना काळं लागलंय, तुझ्या हातांना पण लागेल. आपण परत भेटू ना तेव्हा नक्की हात मिळवू. हुशार आहेस तू. पुढच्या भेटीचं कारण पण ठरवलंस. परत चल, आता निघतो. बघू आता परत कधी योग येतोय भेटीचा. चल बाय. मम्माचे 6 मिस्ड कॉल्स, म्हणजे आता 12 शब्द घ्याव्या लागणार आहेत. हॅलो प्रांजल, अगं आहेस कुठे तू? मी तुला किती वेळा फोन केले, तू एकही फोन उचलला नाही. अगं कुठेस तू? मला एवढी काळजी वाटते. बोल ना पटापटा. अगं मम्मा, फोन सायलेंट वर होता, पर्स मध्ये होता, त्यामुळे नाही उचलता. अगं पण फोन सायलेंट वर का ठेवला होता? तुम्ही दोघं नाटकाला गेला होता का सिनेमाला? नाही, आम्ही नाटकाला किंवा सिनेमाला नव्हतो गेलो. आम्ही दोघं जरा. तुम्ही दोघं म्हणजे कोण होतं ग तुझ्या बरोबर? बापरे, म्हणजे सुलभाने सांगितलं ते खरं आहे की काय? अगं बोल ना. मम्मा, मी घरी येऊन तुला सगळं सविस्तर सांगतो. नाही, मला आत्ताच सांग प्रांजल, तू कुणाबरोबर होतीस, काय करत होतीस? मम्मा, मी सुकांत हॉल मध्ये आता चालले. मी घरी येऊन तुला सगळं सविस्तर सांगते म्हटलं ना. आणि जर तू आता फोन नाही ठेवलास ना तर मी कट करेन ना. मला कळलंच आहे तू माझ्या विरुद्ध कट केलायस म्हणून. सगळं कळलंय मला. मम्मा, मी फोन कट करायचं म्हणते. मी म्हंटल ना घरी येऊन सगळं सांगते. आणि हा, हॉलचं काम झाल्यावर मी मैत्रिणीकडे जाऊन येणार आहे. ओके, चल बाय. बाय. शी बाई, या घरात माझं कुणी ऐकतच नाही. पाहिलं नाही. काय हो तुम्ही काही सिरियसली घेतच नाही. तुमची मुलगी माझं बीपी दणादण वाढवतीये. आता फोन केलाय ना तिने. हो, पण फोनवर काय म्हणाली? आम्ही दोघं नाटकालाही गेलो नाही, आम्ही दोघं सिनेमालाही गेलो नाही. आम्ही दोघं म्हणजे सारखं आम्ही दोघं. वीणा, पहिल्यांदा सुरुवात तू केलीस. तू आधी म्हणालीस की तुम्ही दोघं सिनेमाला गेलायत का, तुम्ही दोघं नाटकाला गेलायत का. ते जाऊ दे. ओ पण कोण असेल हा मुलगा? मला तर एवढी काळजी वाटते ना, काही कळतच नाही मला. वीणा, तू शांत हो. कशी शांत हो? तुम्ही सारखं म्हणताय शांत हो. आपली मुलगी असं वागत असताना मी नाही शांत राहू शकत. वीणा, प्रांजल अतिशय समजूतदार मुलगी आहे. हो. ती माझ्यापाशी प्रत्येक गोष्ट सांगते. तिचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. हो का? बाई, मला माहितीच नव्हतं. ओ काय हे, मी तिची आई आहे म्हणल्यावर तिचं माझ्यावर प्रेम असणारच की. तसंच तिचं तिच्या बहिणीवरही प्रेम आहे. हे पहा, वीणा, बरेच दिवस एक गोष्ट मनात होती, ती आज सांगतो. प्रिया जेव्हा हे घर सोडून गेली ना तेव्हा प्रांजल आठवडाभर रडत होती. खरंच? मला कसं नाही माहित? तुला त्रास होऊ नये म्हणून तिने तिचं दुःख दाबून ठेवलं होतं. आणि तू घरात नसताना ती माझ्या समोर येऊन मन मोकळं करायची. खरंच? तिची बहीण, जिच्यावरती तिचं जीवापाड प्रेम होतं, प्रियाला गमवायला लागल्यामुळे प्रांजलनी ही गोष्ट मनाला फार लावून घेतली. केवळ तुझ्यावरच्या प्रेमापोटी तिने हे सगळं सहन केलं. अगं, त्यावेळी तुला जो त्रास झाला होता ना तो सुद्धा तिला सहन झाला नव्हता. मग ती तुला पुन्हा असा त्रास देईल का? पटतंय हो मला. नाही म्हणजे समजते मला की आपली प्रांजल खूप चांगली आहे, खूप समजूतदार आहे. पण मला तिची खूप काळजी वाटते हो. मी माझ्या मनाला नाही आवर घालू शकत. आवर तसा प्रयत्न तरी कर. करते प्रयत्न करते.
म्हणजे हे तुझ्यासाठी जरा अवघडच आहे. मगाशीच देव पाण्यात ठेवायला हवे होते. ही उठसूट त्या देवांच्या का मागे लागलेली असते मला समजत नाही. फालतू गोष्टींसाठी देवांना कशाला वेठीस धरून ठेवते. सासूबाई तू गप ग. कालिंदी तू म्हणजे ना अवघड आहेस. माधव सुद्धा अवघड आहे. कधीचा गेलाय तो. कधी कधी तो अगदी लहान मुलासारखं वागतो. ठीक आहे रुसून जावं पण लवकर परतून यावं ना. तुमच्यामुळे झाले हे सगळं. लहानपणापासून त्याला तुम्ही लाडावून ठेवलंय. तो रुसला की त्याची समजूत काढायची. मग त्याची त्याला सवय लागले. आता सुद्धा त्याला असंच वाटत असणार की आपण असे वागलो तर घरातले सगळे प्रधानांकडून पैसे घ्यायला कबूल होतील. तसं नसेल. नसेलच. नसणारच तसं. आणि आपण तसं होऊही देणार नाही. हो पण बाबा असे का वागतायत. आता त्यांच्या टेन्शनमुळे माझा पण अभ्यास होत नाहीये. मनवा तू नको टेन्शन घेऊस. मंग्या काका आणि मुकुंद बाबांना शोधायला गेलेत ना, येतीलच त्यांना घेऊन. हा काय झालं? आई काय झालं? मला कोणी सांगणार आहे का काय झालंय? अगं आई तू तरी सांग काय झालंय? राया तू आणखी तिच्यावर ओरडू नकोस. ती आधी चिंतेमध्ये आहे. अहो मग तुम्ही तरी सांगा काय झालंय? सांगतो. तो माधव मगाशीच घराबाहेर पडलाय पण अजून आलेला नाही. काय? मुकुंद आणि मंग्या त्याला शोधायला म्हणून बाहेर गेले पण त्यांना जाऊन सुद्धा बराच वेळ झालाय. अरे हे बघ आले. मुकुंद आलास? कुठे आहेत? सापडलेत ना ते? कुठे आहेत? कुठे मागवून येतात का? अरे अरे बोल ना कुठे? आई हे बघ तू शांत हो. आम्ही बाबांना सगळीकडे शोधलं. हा मग पण बाबा कुठेच सापडले नाही. आई 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 नको ना रडू. हो ना आई. आई अगं शांत हो ना ग. अहो वहिनी जरा शांत व्हा प्लीज. अगं आई शांत हो ना प्लीज प्लीज. आई कमाल झाली या मुलीची. दिवसभर मी काळजी करते पण या मुलीला तिचं काही नाही. कुठे गेलीये कशी? प्रांजल अगं काय हे? दिवसभर मी काळजी करते तुझी. तू होतीस कुठे? आणि माझे फोन का नव्हते उचलत? तुला माहितीये का मी दिवसभर किती काळजी केली तुझी? अगं बोल ना काहीतरी पटापटा. अम्मा मला जरा स्वस्त बसू देशील? बस बाई स्वस्थ बस पण माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. आणि तू कुठे होतीस? कुणाबरोबर होतीस? हा फोन का सायलेंटवर ठेवला होतास? मम्मा मला चक्कर येते. चक्कर येते? अगो बाई कधीपासून? नाही म्हणजे आत्ताच येते का? ह्याच्या आधी पण? बाई 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 अहो ऐकलत का? लवकर या. काय झालं? अहो बघितलं का ही काय म्हणते ते? हिला म्हणे चक्कर येते. चक्कर? लेकिन तोंड काळं केलं आपलं. आम्ही तिला पाणी द्यायला पाहिजे. पांडू पाणी आण पटकन. काय झालं बेटा? बरं नाही वाटत आहे का? अशक्तपणा जाणवतं. तू थोडं खाऊन घे. सकाळपासून काही खाल्लं नसेल ना? खाल्लंच ना की आत्ता बरं वाटेल तुला. हे घे पाणी. पण मला सांग की तू होतीस कुणाबरोबर? तू म्हणत होतीस आम्ही दोघं. वीणा अगं तिला जरा पाणी तरी पिऊ दे.
बाई, बाई. पांडू तू काहीतरी खायला पण घेऊन ये पटकन. हा चल. हा पण मला सांग की तू म्हणत होतीस की आम्ही दोघं तू कुणाबरोबर होतीस दिवसभर? अगं तू आई आहेस का पोलीस आहेस? बाई 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 मला ना कुणी समजूनच घेत नाही. हो इतकी काळजी वाटते म्हणून ते प्रश्न विचारते ना. बोल ना ग पटापट, केवढी काळजी वाटते मला. कुठे होतीस तू? मी हॉस्पिटलमध्ये गेले होते. हॉस्पिटल? अगं असं काय झालं तुला म्हणून तुला हॉस्पिटल गाठावं लागलं? बाई बाई बाई. पांडू आता हिच्यासाठी पाणी आण बाबा. प्लीज मला कोणी सांगणार आहे का बाबा असे अचानक घरातून निघून का गेले? काय झालं? डोकं फिरलंय त्याचं. सुबाई नका ना असं बोलू. मग काय सांगू? चिडला म्हणून गेलाय निघून? पण खरंच ते बऱ्याच दिवसांनी त्यांना एवढं चिडलेलं पाहिलं. परत येतील ना रे ते. वहिनी आता रडून काही होणार आहे का? हे बघा माझं आहे का, आपण सरळ पोलीस स्टेशनला जाऊ आणि रीतसर तक्रार नोंदवू. नको, पोलीस नको. का? कारण ते 1000 प्रश्न विचारून हैराण करून टाकतील आपल्याला. अहो बाबा पण आपल्या भल्यासाठीच विचारतात ना ते प्रश्न. इथेच चुकतं आपलं. आपण पोलिसांना कोऑपरेट करत नाही, मग त्यांच्या नावाने खडे फोडतो. हा अन्याय नाहीये का? काका, पोलिसांवरचा अन्याय यावर व्याख्यान देण्यापेक्षा बाबांना कसं शोधायचं यावर बोलूया का आपण? असं कसं म्हणतोस तू? पोलीस मित्र संघटनेचा चिटणीस आहे मी. बरं असू दे, आपण बाबांच्या मित्रांना कॉल करूया. मी केले सगळ्यांना फोन, कुठेच नाही येत ते. म्हणजे आता हाही मार्ग खुंटला.